जय जय रघुवीर समर्थ। नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतरूपताय श्रीधराय नमो नमः। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। वैषू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर। नमस्ते सच्चंदा रूपाय सद्गुरुदेवता प्रातस्मरणे परमपूज्य सद्गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी दंडवत, कोटी कोटी प्रणाम। सर्व संतांच्या चरणी दंडवत प्रणाम आणि सर्व स्वानंद परिवारातील हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम नारायण। आज बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा परमपूज्य प्रातस्मरणी भगवान श्रीधर स्वामी श्रीधर स्वामींच्या बद्दल काय बोलायचं, म्हणजे तेवढा स्वतःचा बी अनुभव असावा लागतो। म्हणजे कुठल्याही संतांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर थोडं तरी संतत्वात असलं पाहिजे, अन्यथा फक्त बहिरंग शब्द खेळ होतो। आजचा आवडता माझा विषय आलेला आहे, हा खूप प्रिय विषय आहे मला आणि अनेक महापुरुषांना हा प्रिय विषय आहे आणि आपल्याला बी पुढे ऐकल्यानंतर हा विषय प्रिय व्हावा। भावार्थ असा आहे आजच्या विषयाचा की जसा भगवंत अप्रकट आहे तसं आपण साधन, तप, ठीक आहे ना, ज्ञान, कीर्ती हे इतकंच गुप्त आपल्याकडून राहिलं पाहिजे। म्हणजे यथाशक्ती आपल्या तरी मुखाने मी कोण आहे हे कधीच बाहेर नाही पडलं पाहिजे। बाकी पुढच्याला जशी अनुभूती असेल तसा तो सांगेल किंवा तसा तो पचवेल, तसा तो बोलेल, तसा तो ऐकेल। असं मूळ विषयाला हात घालू। पुनश्च एकदा सर्वाला राम राम नारायण। आणि हे पत्र आहे श्रीधर स्वामींनी म्हैसूरमधून एकांतातून आपल्या भक्त समुदायाला लिहिलेलं आहे। म्हैसूर, अच्छा, बरं। थोडा प्रश्न असा पडतो की मग हे तिकडं का गेले असतील, नाही का, यांनी हिमालयाकडे जावं। तर जसं उत्तराखंडामध्ये इकडच्या हिमालयाला किंमत आहे तसं तिकडच्या जंगलांना सुद्धा हिमालयासारखीच किंमत दिली जाते। एकांतवासी फार मोठे तिकडे तपस्वी झालेले आहेत, भगवंताचे भक्त झालेले आहेत। आंध्रा, तामिळनाडू, केरळ हे खूप उच्च उच्च भक्त झालेले आहेत। तर अशा भक्तिवेदांत ज्ञानीपुरुषाला एक शोध घ्यायची इच्छा झालेली असते की अमक्या ठिकाणी गेलो तर अरे ही प्रचिती, तमक्या ठिकाणी गेलो अरे, म्हणजे जे आत्ता बीजरूपानं आज समाधिस्थ झालेले आहेत हजारो वर्षापूर्वी, 400-500 वर्षापूर्वी, असे जे समाधिस्थ झालेले दिव्य आत्मे आहेत ते गेल्या गेल्या तिथे त्यांना झलक येते की अरे इथे कोण गेलेले आहेत आणि ते अशा अशा मार्गाचे होते। आणि थोडंसं त्यांनी संधान त्या आत्म्याशी साधलं की विशेष कृपा म्हणजे आत्मसंवादच होतो त्या लोकांचा। समजते ना, ही प्रचिती येते। जसं म्लेच्छ पुरुषाला जसं पिशाच्याशी संवाद होतो का नाही, तो बोलतो का नाही, तसंच हा आत्मसंवाद असतो। ज्याला भूत लागलं की नाही तर तो कसा व्याफळ बोलतो, उतारे टाकेपर्यंत मांत्रिकापर्यंत जायपर्यंत तो बोलतो कसा, वागतो कसा, तसं ह्या पुरुषांचं आत्म जगणं असतं। बाहेर शब्द ऐकू येत नाहीत पण आत अनुभूती येत असते। शब्दांचा घणाघात अंतःकरणावर होत असतो। राम। तर हे एकांतातून भक्त समुदायांचं पत्र आहे। पत्रात असं म्हटलंय, श्रीराम समर्थ, 3 जुलै 1949 हे पत्र, ज्येष्ठ वद्य 7/1861। सर्वांना माझा आशीर्वाद। पहिलंच वचन बघा, समोहम सर्वभूतेषु, सर्वांना माझा आशीर्वाद, सगळे तुम्ही माझेच आहात।
कुठल्याही गुणाचा असो, कुठल्याही स्वभावाचा असो, कुठल्याही वृत्तीचा असो, सर्वांना माझा आशीर्वाद. तर चरित्र लेखनाविषयी उगीच का डोक्याला त्रास करून घेत आहात? पत्राची सुरुवात, हे जे तुम्ही लिखाण करत आहात माझ्या चरित्राबद्दल, याचा डोक्याला का त्रास करून घेता? अरे, काळाला कलाटणी देणाऱ्या थोर विभूतींची लोकोत्तर परोपकाराची असामान्य महत्त्वकार्ये विश्वालाच कशी हितकारी झाली हे दाखवण्याकरता व इतरांनीही त्यांच्या अमोल सद्गुणांचे उत्कृष्ट अनुकरण करावे म्हणून अशाच महान पुरुषांचे चरित्र लिहावयाचे असते. माझे कशाला? जसं भगवान आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली किंवा वशिष्ठ मुनी, भगवान वेदव्यास, नारदजी, म्हणजे भक्त आणि भगवंताचं चरित्र हे असे होऊन गेले. त्यांचं लिहा किंवा लिहिलं असेल ते वाचा. माझ्या चरित्रामध्ये वेळ कशाला घालवता? सांगायचा आशय त्यांना असा आहे की मी जरी कलियुगात आलो असलो तरी ती त्याच्या इच्छेनं आलो आहे, माझ्या काय वाचणार नाही. आणि मी पुरेपूर मी अजून जाणलेलं नाही. तुम्ही मला काय जाणणार? तुळशीरामाने म्हटलंय की रामालाच रामाचं मोठेपण माहीत नाही आणि रामालाच त्याच्या नावाचं बी मोठेपण माहीत नाही. मग तुम्ही काय रामाबद्दल सांगणार? रामायण माहीत होतं का रामाला वनवास होणार आहे? नाही, सिंहासनावर बसायचं होतं. मग तुम्ही माझ्याबद्दल लिहायचा हा अट्टहास करून वेळ गमावू नका, बरं का? लौकिक न व्हावी जना, म्हणजे लोकात आपलं मोठेपण कळू नये, लोकांना आपण कळू नये, यथाशक्ती आपण असा प्रयत्न करावा. कारण तुमच्या आमच्या सर्वांच्यात भगवंत आहे, पण पुन्हा पुढे तो प्रकट होतोय. मी रूपाने जीवच प्रकट होतोय, माझं म्हणून जीवच प्रकट होतोय. भगवंत म्हणतोय माझी माया, हा म्हणतोय माझं घर. मग एका घराची दोन घरं झाली का नाही की वाद सुरू झाला ना? एकाच आईवडिलाची दोन मुलं, पण मुळात दोन भाग झाले. जर भगवंत म्हणतोय ममांशी जीव लोके, तू माझा अंश आहेस, मग हे सगळं तुझंच आहे, मग तू दोन घरं का केली? म्हणून यथाशक्ती संन्यासवर्तीनं अयाचक वृत्तीनं राहणारे जे असे महापुरुष असतात, ठीक आहे, ते आकाशाखालीच यथाशक्ती राहतात. पृथ्वी आसन आकाश मंडप, तुकाराम महाराज म्हणतात, रमी ते मन क्रीडांगणी. यथाशक्ती. आता कार्यकारण आपण चला ठीक आहे त्या घरात राहतोय, पण हे माझं म्हणून जर फसलं की संपलं. तसं तुम्ही माझं चरित्र लिहिताय असं मला जर वाटत असेल तर मी त्यात अडकलो चरित्रात. जय जय. मला कशाला गुंतवताय? मी तुम्हाला वाटतंय ना मी पोचलोय, मग पोचलेल्याबरोबर तुम्ही पोचा, असे समजलं ना त्यांचा प्रामाणिकपणे. तुम्हाला मी मुक्त दिसतोय ना, मग मुक्ताबरोबर मुक्त राहणार. हे तरी बंधन कशाला पाहिजे चरित्राचं? रामसुखदाजी महाराजांचं चरित्र लिहायला गेला तर ते महाराज म्हणले मी उचलून पाण्यात टाकून देईन. असलं काय करायचं नादाला लागू नका. चरित्र रामाचं लिहा म्हटले आणि चरित्र रामाचं वाचा, माझं काय चरित्र लिहू नका. अखंडानंद चरित्र लिहायला गेले, त्याने अडवलं, म्हटले तुम्हाला मी काय कळलोय, कशाला माझं चरित्र लिहिताय तुम्ही? गोंदवलेकरांचं चरित्र लिहायला गोंदवलेकरांना म्हटले कोण शास्त्री कोण पंडित? काय शास्त्री कोण पंडित कोण? म्हटले ज्याला स्वतःची माहिती नाही त्यानं माझ्याबद्दल काय लिहायचं? अनेकांनी इथे डाव मोडलेला आहे. खऱ्या अर्थानं शब्दार्थांच्या पलीकडे हे तत्व आहे, ठीक आहे ना. ज्या चैतन्याला आपण चैतन्य म्हणतोय, ज्या शिवाला आपण शिव म्हणतोय, त्या शिवाला बी आपण शिव आहोत हे बी माहीत नाही, ठीक आहे ना. या आकाशाला माहीत आहे का? नवीन नवीन निघतेत सायन्समधनं रोग, त्या रोगाला नाव देतात. ते रोग ती पेशी नाव घेऊन येते का? नाही.
हे मनोकल्पित आहे, नाही का? रमण महर्षींच्याकडे एक व्यक्ती आली होती. तिचे वडील होते, तिथं राहत होते त्यांच्यापाशी सेवेला, आणि त्यांची लग्न झाल्यानंतर मुलगी बाळ घेऊन आली. पायावर ठेवलं, त्याने आपलं नजर मारली. हां बढिया, तुझं का? हां छान. तर म्हटले महाराज तुम्हीच नाव ठेवायचं. ते म्हटले नाही असू दे, कुठल्याही नावानं हाक मार. नाही नाही महाराज तुम्हीच नाव ठेवा त्याचं. नाही नाही असू दे, कुठल्याही नावानं. नीट आहे का? कुठल्याही नावानं हाक मार. नाही चालतंय म्हटले. नाही पण तुम्ही नाव सांगा. ते म्हटले मी जे नाव सांगेन ते त्याला माहीत नाही. आणि तो कोण आहे त्याला माहीत नाही. आणि आता तुम्ही जे नावानं हाक मारणार ते त्याच्यात मुरत गेल्यानंतर तुम्हाला ओळख देणार आहे. पण ती खोटी नावाची ओळख आहे, रूपाची ओळख आहे. आणि नावा रूपाच्या पलीकडे जे एक चैतन्य आहे त्याच्या ओळखीचं नाव नाही, त्याच्या ओळखीचं नावच नाही. पण संसारी माणूस, महाराज तरी बी एक नाम द्या की. तर म्हटले तुम्हाला कुठलं आवडले? तर म्हटले महाराज हे हां छान आहे. म्हटले हां त्या नावानं हाक मार. त्या नावानं हाक मारली. बाळानं त्यांच्याकडे बघितलं, काम संपलं. कुणी स्पर्श कुणी केला नामाचा? रमण महर्षींनी. रमण महर्षींनी स्पर्श केला नामाचा त्याच्या. बाळानं पटकन त्यांच्याकडे बघितलं. सांगायचा आशय या पॅरेग्राफचा सांगायचा आशय, अरे चरित्राच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या डोक्याला त्रास करून घेऊ नका. आणि पुन्हा तुम्ही मला विचारायला ना कुठे कुठे काय काय केलं, म्हणून मी अजून मलाच कळालेलं नाही. तर तुम्हाला कळाल्यासारखं तुम्ही दाखवू नका, त्यात वेळ घालवू नका. तुम्ही साधन तपस्येत वेळ घालवा. जर मी मुक्त आहे असं वाटतंय तर माझ्याबरोबर मुक्त होऊन राहा. आणि मी जर भक्त आहे असं वाटतंय तर माझ्याबरोबर यथाशक्ती तुम्ही नाचा, भजन करा, कीर्तन करा, जप करा, तप करा. असं सांगायचं असे एवढाच आहे. पुन्हा सांगतो, चरित्र लेखनाविषयी उगीच का डोक्याला त्रास करून घेत आहात? काळाला कलाटणी देणाऱ्या थोर विभूतींची लोकोत्तर परोपकाराची असामान्य महत्वकारी विश्वालाच कशी हितकारी झाली. म्हणजे असे असे दिव्यात्मे झालेत की त्यांच्या फक्त येण्यानं परिवर्तन झालेलं आहे. हे दाखवण्याकरता इतरांनीही त्यांच्या अमोल सद्गुणांचे उत्कृष्ट अनुकरण करावे अशाच महापुरुषांचे चरित्र लिहायचे असते. असो, लोकहिताकरता अंतःकरणाच्या कळकळीने झटणाऱ्या अशा या महात्म्यांचे दीर्घ प्रयत्नांचे अनलस पवित्र जीवन दुसऱ्यालाही पण आदर्श होते. म्हणजे भगवंतांनी त्यांना त्याच्याकरताच पाठवलेलं आहे, लोकहिताकरताच पाठवलेलं आहे. आणि त्यांना असं अंतःकरणातूनच वाटतं की बुडते हे जन देखवे ना डोळा, किंवा ह्या वाटेनं या, खरोखर तुम्ही तरणार आहे. जरी हा मृत्यूलोक आहे, जरी हे दुःखालय आहे, जरी हे मायामय आहे, तरी सुद्धा तुम्ही तरणार नक्की. अशा महात्म्यांचे दीर्घ प्रयत्नांचे अनलस पवित्र जीवन दुसऱ्यालाही पण आदर्श होते. त्यांची वागणूक म्हणजे श्रुती स्मृती पुराणातून रेखाटलेले विश्वमान्य व्यक्तीचे सुंदर जीवनचरित्र असते. हे जर सत्य आहे, म्हणजे श्रुती स्मृती आणि पुराणांनी त्यांनी सुद्धा नमस्कार करावा असं ज्यांचं जीवन असतं ते विश्वमान्य झालेले असतात. म्हणजे ते विश्वात्म्याचेच अंश असतात असं गृहीत धरा. अशा व्यक्तींचं जीवनचरित्र सुंदर असते आणि ते या भवसागरात इतरांना नावेप्रमाणे उपयोगी ठरते. म्हणजे कुणी कुणी त्यांच्या संघात स्मरणानं, चरित्रानं, कशानं का होणार पण ते पार होते ते एकदम. असो, माझं म्हणणं एवढंच आहे, महाजनो येण गतः सपंतः. सांगायचं असे
खरोखर माहीतच आहात हे जर तुम्हाला खंत असेल, दुःख असेल आणि तुम्हाला या घाणीतून बाहेर पडायचं असेल तर आत्ता स्वतंत्र आहात. कर्तव्यानं बांधून घेऊ नका. आत्ता स्वतंत्र आहात, कारण मृत्यू बी आत्ताच आहे जगात, आत्ता या घडीला इथंच. आणि जशी वृत्ती तसा पुढं याच घडीला जन्म बी आहे. उदाहरण सांगतो, झोपल्या झोपल्या स्वप्न पडत नाहीत. ठीक आहे ना. एक गाढ निद्रेची अवस्था आपल्याला तयार होते, मग ती हितानाडीतले पूर्वसंस्कार आपल्याला ते खेळीत खेळायला लावतात. आता जे चिन्मय अवस्थेला पोचलेत, कैवल्य अवस्थेला गेले आहेत, त्यांच्यासाठी हे दोन्ही बी स्वप्न आहे. हे जग बी स्वप्न आहे आणि स्वप्न बी स्वप्न आहे. मनाचे खेळ दोन्ही ठिकाणी चाललेले आहेत. स्वप्नात बी तेच खेळ खेळतंय आणि जागृतीत बी तेच खेळ खेळतंय. समजते ना. मग हे मन महापुरुषांचं पाळलेलं कुत्र आहे. कबीर महाराज म्हणले की नाही, कबीरा कुत्ता राम का. हे महापुरुषांचं पाळलेलं ते मन कुत्र आहे. ते उठले की ते त्यांच्याबरोबर चालू लागतं. पण महापुरुष कधी मनाबरोबर चालत नाहीत. मन त्यांच्याबरोबर चालतं. ते जिथं बसले तिथं ते बसल, ते जिथून उठले तिथून उठेल. कारण त्या मनाचा संबंध हळूहळू अहमशी असतो, म्हणजे बुद्धीशी असतो. मूळ गोष्ट आहे की हे सगळं कळायला मिळायला आपल्याला केवळ आपलं साधन आणि पुरुषार्थ काम करत नाही, खूप खूप पूर्वजांची सुद्धा आपल्यावर कृपा होते. पूर्व सुकृताची बी खूप कृपा होते. आपल्या कुळातील अगदी म्हणजे कुलदेवतेपासून, पितृदेवतेपासून, धर्मगुरूंच्या पासून, अगदी पुरातन राजगुरूंच्या पासून हे आपल्यावर सगळ्यांची कृपा विशेष होते. असा एक मग असा कुंभ सुंदर जन्माला येतो की त्याच्यात फक्त अमृतच दिसतं, बाकी काहीच नाही. ठीक आहे ना. नाहीतर मग बाकी ही सगळी गटारगंगा आहे या ध्येयात, मग नाही का. मग मेला की त्याच्याभोवती 4 चक्रा मारतात, कुंभ फोडून टाकतात. पण तुमचा जो आहे आत्ता ज्ञानाचा अमृत कुंभ, तो तसाच वर जातो. कुणाच्या बापात ताकद नाही तुमच्याकडून ते ज्ञान काढून घ्यायची. समजते ना. बाकीचे मड्याच्या भोवती फक्त तुमच्या कुंभ फोडतील, त्याच्या ठिकऱ्या करतील आणि तुम्ही चालला मार्गाने. पण तुम्ही जात असताना तुम्ही असं माघारी बघणार की सगळ्यांची कृपा, सगळ्यांना नमस्कार करतच जाणार. आणि ही विनम्रता तुमची जिवंतपणे बी त्यांना प्रिय असते आणि देह टाकताना बी प्रिय असते आणि मार्गक्रमण करताना सुद्धा असते. त्यांचं चरित्र लिहायची गरज नसते, कारण जो कधी कुणापुढे प्रकट होत नाही तोच तुमच्या आमच्या निरोपाला उभा असतो, निर्वाणीला उभा असतो. समजतंय ना. असं सुंदर जीवनचरित्र असतं आणि ते तुम्हाला बी प्रिय जितकं असतं तितकंच त्याला प्रिय असतं, म्हणून ते तुम्हाला भावतं. त्यात निरंकारिता असते. आपल्यावर झालेल्या कृपेकडे आपली एक आतून नजर असते, भावनिक. आणि त्या भावनिक नजरेतून निरंकारिता भगवंताला प्रिय होते की ह्याच्यात भाव बी आहे पण अहंकार नाही. नाही, अन्यथा कधी कधी भाव बी अहंकार उत्पन्न करतो. आणि हे भवसागरातून इताला नावेप्रमाणे उपयोगी ठरतं. हा लोक आहे मृत्यूलोक, आणि ह्यातली नाव कुठली आहे ते संत संघ, सत्यसंघ. दुसरी कुठली नाव नाही. याच नावेत बसला की पार झालाच झाला. का? सत्संगातून विवेकाची जागृती होते असं सत्पुरुषांचं मत आहे.
बरोबर ना. सत्संगातून विवेकी जागृती होते, विवेकाची. आणि तो विवेक आपल्याला दाखवत असतो की आपण काय करतोय, किती करतोय, कोणासाठी करतोय, कुठं करतोय. आणि तो विवेक विरक्तीकडे घेऊन जातो. विरती शब्द आला ना रामायणात, तुलसी रामायणात. विवेकानंतर विरती शब्द घातला त्यांनी. मग ती विरक्ती का नाही तुम्हाला न्हावून टाकते. वर्ण सगळ्या देवता कुंभस्नान घालतात तुम्हाला. तुमच्यातली विरक्ती तुमच्यात पचायला लागली का नाही की देवता स्नान घालतात. सत्य समजा या गोष्टीला माझ्या. पागल होऊन जाता तुम्ही ऐकताना, पागल. म्हणजे शहरात आहे की नाही ते तुम्हाला माहित नाही, पण तुम्ही त्याच्या स्मृतीत आहे, तो तुमच्या स्मृतीत आहे. सगळ्या देवता तुमच्या बरोबर काय खेळ खेळते येतात, काय सांगाय शब्दात. म्हणून तुम्हाला सांगतो, महाजन येणगत सपंत. अरे बाबानो, मला एवढं सांगायचे म्हणजे थोर महापुरुष ज्या मार्गाने गेले तोच खरा मार्ग, तो धर्ममार्ग आहे. नाही तुका म्हणले चोखाळून ठेविल्या वाटा. आम्ही वाट साफ करून ठेवली या. नुसतं तुम्हाला चालायचंय. आता आईबापानं घर बांधून ठेवलंय, साफ करायचे फक्त. आणि फार फार वाटलं तर डागडुजी करायचे. या व्यतिरिक्त तर काय नाही. आईवडिलांनी धन तुम्हाला दिलेलं आहे, ते जतन करायचे. आत्मधन असंच आहे म्हटलं. आत्मधन हे असंच आहे, जे आपल्याला गुरूंच्याकडून किंवा आपल्याला अन्य कृपेतून मिळतंय संतांच्या, ते जतन करता आलं पाहिजे. आणि नुसतं जतन नाही, अथातो ब्रह्मजिज्ञासामध्ये सांगितलं, ती ब्रह्माकार वृत्ती ज्यांच्या जागी होते त्यांना ते दिवसेंदिवस वाढवायची. जवळ गेल्यानंतर तिला वाढवत जायचंय. आणि असं वाढवत जायचंय की ती वृत्तीच तृप्त होते आपल्यापाशी येऊन. आपण त्या वृत्तीला धरून तृप्त होत नाही. म्हणून येणगत सपंता, ज्या मार्गाने महापुरुष गेले त्या स्थितीला धरून राहिलो आपण, त्या अवस्थेला धरून राहिलो आपण, तर आपण त्यांना लाडके होतो, प्रिय होतो. आणि आपल्याच मनात आपल्या चुका येत असताना त्याच्यावर पांघरून ते घालतात. कोई बात नहीं, होता है, हमको भी हुआ था. अरे बापरे, तुम्हाला भी महाराज? हाँ हमको भी होता है ऐसा. महाराज काम ले सत होते. अरे मेरे को भी बहुत सताया उसने, काम ने, चिंता मत कर, मैं हूं ना तेरे साथ. अरे छोटीशी वासना झाली कोणाला? नारदजींना. पण भगवंताला माहित होतं माझा अनन्य भक्त आहे, यात अडकला माहित नाही तर निघणं शक्य नाही. म्हणून नुसत्या बुडीपर्यंत पाण्यात बुडी मारली, तेवढीच माया दाखवली. बाहेर आला जसं तसा नारद, चोख ठेवला, तेवढीच माया दाखवली बस. तसं आपल्याला नात्यात मैत्रीत यात एवढीच माया दाखवली, पुन्हा आपल्याला विरक्ती केलं, त्याला नमस्कार घाला. कशाला कोणाच्यात अडकायचंय, नाही का? ही थोरवी जर लक्षात आली नारदांच्या, पण थोरवी लक्षात नंतर आली तोपर्यंत शाप बी दिला भगवंतांना. पण तरी बी संताकडून आणि भगवंताकडून जे जे काय घडतं का नाही ते हितकारकच असतं, जनासाठी असेल किंवा कोणासाठी तरी असेल. म्हणून इथं सांगितलं तो मार्ग होता, त्या मार्गाने आणि कोणाला जाता यावं आणि तसे अनुभव घेता यावेत. ताकद काय की ज्या भगवंताने हे नुसत्या संकल्पना रचलं, त्या जना निर्माण केलं, त्यांच्याबरोबर जो खेळायला लागला, त्यांच्या शापाला सुद्धा त्यांना मान्य करून खाली आला. तर हा धर्ममार्ग आहे. आणि याची धारणा एकदा तुमच्यामध्ये स्थिर झाली नाही का, जसं जातीची धारणा स्थिर झाली, लिंगाची धारणा स्थिर झाली, मी पुरुष आहे आणि मी मराठा आहे. जातीची आणि लिंगाची धारणा जर स्पष्ट झाली तर तिनं जर एवढा गुंता निर्माण केला, तर मग धर्ममार्गाची तुम्ही
जर ही धारणा स्थिर केली, धर्ममार्गाची धारणा जर स्थिर केली, तर ध्यान आपोआपच तुमच्या दारात खेळायला येईल. दारात म्हणजे हृदयात, अंगणात. धर्ममार्गाची धारणा जर स्थिर झाली की नाही, की मी कुठल्या धर्माचा आहे, तर साधक धर्माचा आहे. आता सध्या माझा एकच धर्म, साधक धर्म आहे. आणि त्या धर्मातून काय प्राप्त करायचं, तर जीवनाचा अर्थ. काय जीवनाचा अर्थ काय आहे, तर परिपूर्ण निष्काम जसं आहे तसं मला माझं ते स्वरूप प्राप्त करायचं. निष्काम. पुढे पुढे मोक्ष ठेवलेलाच आहे. मोक्ष ठेवलेलाच आहे. मला तो काय प्राप्त नाही करायचा, नाही का. मोक्ष जसा ठेवला म्हणजे देह आहे तर मृत्यू आहेच आहे, तसं साधक ज्या वाटेने चाललेला आहे त्याच्या पुढे मोक्ष ठेवलेलाच आहे. तुम्हाला मोक्षासाठी काय करायची गरज नाही. मृत्यूसाठी तुम्ही काय करणार आहे का, मग मूर्खात. मृत्यू ठेवलेलाच आहे, तू काय कर नाही तर नको करोस. तसं ज्या वाटेनं धर्माच्या वाटेनं साधक चाललेला आहे त्या वाटेनं मोक्ष पुढे ठेवलेलंच आहे. आता ती तुमची इच्छा, स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा. पण मृत्यूच्या बाबतीत तसं आहे का, नाही. पण मोक्षाच्या बाबतीत तुम्ही मोक्ष स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा. पण मोक्ष सुद्धा सत्पुरुषांनी भुशासारखा बाजूला ठेवला, फुलकटासारखा बाजूला ठेवला आणि भगवंताचं दासत्व किंवा भगवंताचं सख्यत्व करून राहिले. का, तर तू आधी म्हणला होतास तुला कर्मत नाही, तुला कर्मावं म्हणून मी संतत्व धरलेलं आहे. तुला कर्मावं म्हणून भगवंत म्हणतात माझ्या भक्ता इतका निष्काम निरीच्छ कुणीच नाही पृथ्वीवर. माझ्या बराबरीचा असून सुद्धा, म्हणजे हवं ते करू शकतो, माझ्या बराबरीचा असून सुद्धा कधीही माझी मर्जी मोडत नाही. हे त्याची वचन आहेत ज्ञानेश्वरीत. म्हणून माझ्या भक्ताची बराबरी मी सुद्धा करू शकत नाही, हे मुखातलं वचन आहे रामायणात. म्हणून असे बी संत झालेत, ऐकण्यात येतं चरित्रातनी, की भगवंत प्रकट झाले तपस्येनंतर, साधनेनंतर किंवा पूर्णाहुतीच्या वेळेस, आणि भगवंताने सांगितलं वरदान काय मागायचं का, त्यावेळेसच खंत झाली आणि तिथंच भगवंताला चिडून विचारलं तुला काय मागायचं असेल तर माग, पण पुन्हा हा शब्द तोंडातून येऊ देऊ नको. असे बी दिव्य आत्मे झालेले आहेत. हां, म्हणजे ज्या वाटेनं मी तुझ्या तिथपर्यंत पोहोचलो आणि तिथंही मला तू बेकारीच करून ठेवलंस. तुला काय मागायचं असेल तर माग, वरंब्रुयात, चल बोल. तेव्हा ह्या लोकांनी आपला अहम तो पुष्ट केलेला आहे, सात्विक अहम, की तुला काय मागायचं असेल तर सांग, मी इतका निष्काम आहे. सांगायचं असे तुम्ही धर्माच्या वाटेने चाललाय ना, हे साधक धर्म एवढाच आहे. आणि मग त्या वाटेनं तुम्हाला एक असं ध्यान प्राप्त होतं. आपल्याला ऐकताय ना, त्या वाटेनं एक असं ध्यान प्राप्त होतं की ते ध्यान तुम्हाला हे मायामय तरी दाखवतं किंवा हे संपूर्ण जगदीशमय तरी दाखवतं. हे संपूर्ण चराचं जिथं बघाल तिथं त्याच्यात तुम्हाला ती झलक भगवंताचीच दिसणार. कुठेही बघा, कसपटाकडे बघितलं तर त्यात भगवंत दिसणार. त्याचं नाम रूप तिथे कुठेतरी तुम्हाला झलक देऊन जाणार. आणि तुम्ही ज्ञान वाटेनं जात असाल तर कुठेही बघा सगळं नाशिवंत दिसणार. काय खाताय ते बी नाशिवंत, खातोय तो बी नाशिवंत, काय राहतोय ते बी नाशिवंत, बघतोय बोलतोय पाहतोय सगळं नाशिवंत, सकळही नाशवान. तुम्ही तुमच्या खेळाशी एकाकार झाला की त्याला आनंद आलाच, लगेच त्याने उडी मारा, चला मी बी येतो तुमच्या खेळात. समजते ना. हेच अनुभव संतांनी खेळ मांडलेला वाळवंटी काठ. जरा खेळ मांडला लगेच तो खेळायला येत. वृंदावनात तो खेळायलाच आला होता, अयोध्येत खेळायलाच आला होता. पण तरी बी लिखित प्रारब्ध असं होतं. तसं जगताना बघा मी असं जगून दाखवलंय. तुम्हाला सुद्धा बघताना या वाटेनं जावं लागलं तर मी साथ आहे, माझी साथ आहे, खंत करू नका, माझी साथ आहे.
राम. चला, सांगायचं काय होतं, तोच खरा धर्ममार्ग आहे. या न्यायाने अशा जीवनचरित्र म्हणजे धर्मरहस्याचा कूट प्रश्न उलगडून दाखवणारा तो एक सर्वोपयोगी ग्रंथ, धर्मग्रंथच झालेला असतो. म्हणजे कसं जगावं आणि कसं त्यागावं हे दोन मार्ग महापुरुषांच्याकडे असतात. समजतं? एवढाच आशय यात सांगितलाय. म्हणून हे धर्मरहस्याचा कूट प्रश्न जो आहे, कूट प्रश्न समजला का, की तो कोणीच खोडू शकत नाही. कसं जगावं आणि कसं त्यागावं. ठीक आहे. अरे, माझा त्याशी इतके वर्षात संबंध होता, आता तो डोक्यातून जात नाही, असंच होत नाही. अरे, झंझट गेली. नमस्कार घाल बाजूला हो. हे का वेळ खात होता तुझा, आता निवांत झालास नाही का. राम. असा प्रश्न उलगडून दाखवणारा तो एक सर्वोपयोगी धर्मग्रंथ झालेला असतो. धर्मग्रंथ. मग धर्माला अमृत म्हटलंय, ठीक आहे ना, वेदामध्ये, अथर्ववेदामध्ये धर्माला अमृत म्हटलेलं आहे. मग नाही काय ना, काय नाव त्यांचं, युधिष्ठिर, धर्मराज म्हटलंय. अरे, बायको लावतोय कुठं, खेळात, तरी धर्मराज. हो, का? अरे, भगवंतांना नाव दिलेलं आहे, काम संपलं. तुम्ही काय, तुम्ही त्या काला जिवंतच करू नका. तुमचा का मृत आहे तिथं, धर्मराज आहे तो. म्हणजे या मार्गाने गेल्यानंतर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे दाखवून दिलं त्यांनी. शेवटी घरातली बी तुम्ही, सुंदर चरित्र ते बी. तर पावलोपावली अशा थोर व्यक्तींचे वागणे म्हणजे परमात्मा पदाकडे जाणारी ती एक सुलभ आणि पवित्र अशी पायवाट झालेली असते. पण जो मूळचा तयारच असेल तो आमच्या नजरेत झटक्यात येतो म्हटले. आणि त्या दोन नजरा एक झाल्या की गुरु बी त्याला फार काळ आपल्यापाशी ठेवत नाही, आणि गुरु सुद्धा त्याच्यासाठी फार शब्दाचा प्रयोग करत नाही. नाही का. ब्रह्मानंद बुवांना महाराज म्हटले होते, निघा आता. दिलं ते काय बांधून त्यांना, ते बस निघा आता. म्हटले कुठं? नाही म्हटले, झाडाखाली झाड वाढत नाही. शेवटी माझ्याकडून तुम्हाला जे काय पाहिजे होतं ते मिळाले असं वाटतंय का तुम्हाला? तर हो महाराज. तुम्ही तृप्त आहात? हो महाराज. आता मी तिकडं वाढवलं, तुम्ही तिकडे वाढवा. कुठल्याही चक्कीत दळण घाला, आपला संबंध आहे पिठाशी, नाही का. मग आता मी हे तुम्हाला एक व्यासपीठ देतोय, दळा आणि लोकांना रामनाम घाला, बस काम संपलं. एवढंच करा. ठीक आहे, ओल्या अंतःकरणाने गेले, गळ्यात पादुका घालून गेले, गळ्यात पादुका घालून गेले महाराज, रडले. कल्याण स्वामींना काय केलं? आता तू निघ म्हटलं. अरे कुठे? अचानक. हो, संपला आपला इथपर्यंत संबंध होता, निघ आता. अरे हा आदेश असतो गुरु गोरक्षनाथांच्यात बघा संबंधात. एकच शंका मनात आली होती फक्त, बस. राम. तर ही जी अशी जवळची मंडळी असतात, स्वामी म्हणतात, ते परमात्मा पदाकडे जाणारी ती एक सुलभ आणि पवित्र अशी पावलवाट झालेली असते त्यांची. त्या वाटेनं आपण जायचं असतं. पण वाटेनं जात असताना कधी कधी परीक्षेसाठी तेच काटे बी टाकतात, फुलं बी टाकतात. म्हणजे स्तुती आणि निंदा, राग आणि द्वेष, मोह, आसक्ती, काही तुमच्या वाटेला टाकून देतात. तुम्ही ते थांबताय किती, देहबुद्धी धरताय किती, काय
आणि तिथंच तुम्हाला बरं वाटतंय किती, बस संपलं, नाही का? राम. म्हणूनच जवळची मंडळी त्याच्या प्रत्येक प्रसंगाची टांचणे करून ठेवतात. हो ना? जवळची मंडळी महापुरुषांच्या संगतीमध्ये जे राहतात का नाही, त्यांची टांचणे करून ठेवतात. हे शब्द त्यांनी वापरला आहे स्वामीने. टांचणे करून ठेवतात म्हणजे त्यांना जे जे आवडलं ते आपल्या स्मरणात ठेवतात, नाही का? ते म्हणतात ना, अरे त्याला टाचण करून ठेव. समजते ना? पूर्वी तुम्ही लोक व्यापारी वगैरे असतात ते हे का ना, पहिली दुकान असायचे, असं एक आकडा हुक असायचा आणि तिकडूनच काय बिल आलं की त्याला टाचण करून ठेव रे म्हणायचं. त्याला ती टांचणं करून ठेवायची. तसं एक तुमचं अंतकरण टांचण करून ठेवायचं, म्हणजे ते आपण ज्यांच्या संघात राहिलो आपल्याला शुभ काय मिळालं, अशुभ विसरता यावं, अशुभ टाचण करून ठेवता यावं. ठीक आहे ना? आणि प्रसंगी पुन्हा शुभाशुभ परित्यागी यमे भक्त्या प्रिय समी प्रिय. आणि मग ते दोन्ही बाजून टाकून आपल्या आत्मस्वरूपात जावं. पण महापुरुषांच्या पैकी 3 गोष्टी काय मिळतात. यथाशक्ती वैराग्यवान जीवन कसं राहावं. इच्छा नसताना स्वीकारावं लागतं, इच्छा नसताना परिधान करावं लागतं, इच्छा नसताना खावं लागतं, इच्छा नसताना बोलावं लागतं, इच्छा नसताना ऐकावं लागतं. तर वैराग्यवृत्तीचं जगणं त्यांच्याबरोबर आपल्याला सोपं जातं. असं वैयक्तिक वैराग्य धारण करून राहायचं म्हटलं की उबग येते. आणि त्यांच्या संगतीमध्ये वैराग्य गोड वाटू लागतं, प्रिय वाटू लागतं, आपलं वाटू लागतं, हक्काचं हिताचं वाटू लागतं. ठीक आहे? आणि मग तिथून धर्ममय जीवन सुरू होतं. हो. म्हणून जवळची मंडळी त्यांच्या प्रत्येक प्रसंगाची टांचणे करून ठेवतात आणि मग चरित्र रूपाने प्रसिद्ध करतात. जसं भगवंताला संतांच्या पाशी जावं लागतं, तसं सद्गुरूला सुद्धा सतशिष्यापाशीच जावं लागतं. कारण तोच एक त्याला जाणतो, बाकी कुणी जाणत नाही. आणि जो जाणतो, हे 2 जाणणारे एकत्र आले की मान्यता संपली. 2 जाणते एकत्र आले की नाही की मान्यता संपली. मग तुम्ही मला मानायचं नाही, मी तुम्हाला मानायचं नाही, एकच आहोत. मी तुम्हाला गुरु मानतो, तो म्हणतो मी तुला शिष्य मानतो. हे जाणणं संपलं, पुन्हा मानणं राहत नाही. दोन्ही तदाकार होतात. आणि 2 द्वार रूपानं दोघेही पुन्हा एकमेकाच्या प्रेमात बी राहतात आणि सेवेत बी राहतात. ठीक आहे? अनेक भक्तांची भगवंतानं खाली येऊन सेवा केली आहे. तसं अनेक अशा गुरुपदावर राहिलेले आहेत, त्यांनी आपल्या सतशिष्याची सेवा केली आहे. शेवटी असं विचारित्रात भक्तमालामध्ये भरपूर उदाहरणं आलेत. नारायण. असो, सांगायचा आशय एवढाच आहे की योगायोगानं ही चरित्ररूपानं प्रसिद्ध करतात. आणि अतर्क भविष्यकाळाचे गूढ योगायोग हे कसे असतात ते कोणाला सांगता येत नाहीत. म्हणजे असं की भविष्याच्या पोटात काय दडलेलं आहे कुणाला काय माहित आहे का? तुम्ही इथं येणार होता, ऐकणार होता, हे आधी आपल्याला माहित होतं का? काय? काहीच नाही. अशा एकांतात आपण स्थान बसणार आहे. ठीक आहे? म्हणजे भविष्याच्या पोटात काय दडलेलं आहे हे गुढ कुणालाच म्हणजे योगायोगाने हे कसे असते कुणाला सांगता येत नाही. स्वामी सांगतात हे भविष्य काळाचं गुढ आहे, कुणाला कुठं कुठून काही माहित नाही. परमेश्वर प्रसादाने क्षण मात्रात रंगाचा राव होतो म्हणते. क्षण मात्रात. अरे 2-2, 4-4 वर्ष अंतरुणावर खेळतोय मनुष्य, परवा सांगितलं नाही का नाही? विस्ताराला खेळतोय आणि हा क्षणात खेळता खेळता पडतोय, जेवता जेवता मृत्यूला प्राप्त होतोय. आणि इथं घरची कंटाळले तरी सुद्धा हा मृत्यूला प्राप्त होत नाही. क्षणाचा रंगाचा राव होतो. परमेश्वरी सामर्थ्य अनंत आणि अतर्क्य आहे, त्याच्यावर कोणीही तर्क करू नये. असं मला काय सांगायचे तुम्हाला स्वामींच्या भाषेत, मला तुम्हाला एवढंच सांगायचे,
प्रस्तुत तरी माझे चरित्र लिहिण्यासारखे माझ्या जीवनात उत्कट, भव्य, भारी असे काही मला आढळून येत नाही बाबांनो. मग हा आतर्क्य आहे, जो तर्कात कधी येऊ शकत नाही, जो अनंत आहे, तो शांत म्हणून आपण आपल्याला स्वीकारतो, जीव म्हणून स्वीकारतो, त्याला त्याची प्राप्ती होणार कशी? कशी होणार? पण तरी बी होणार, कारण त्यानं सांगितले की तू माझा जर अंश आहेस तर तुझी माझी ओळख पूर्वीची आहे. त्या ओळखीचं नाव साक्षात्कार आहे. ठीक आहे ना? हां. जरी आईनं सांगितलं मोठं झाल्यावर की हे वडील आहेत, तरी सुद्धा खुणा एकमेकाच्या कळालेल्या असतात. वडिलांच्यासारखा स्वभाव आहे, वडिलांच्यासारखा दिसणं आहे, वडिलांसारखं नाक, हात, पाय चालणं, काहीतरी पण आहे, खुणा तिथे मिळतात. बाकी नंतर सायन्स DNA गोष्टी सांगायला लागलं. स्वामी म्हणतात, मला एवढंच सांगायचंय की प्रस्तुत तरी माझे चरित्र लिहिण्यासारखे माझ्या जीवनात उत्कट, भव्य, भारी असे मला काय आढळून येत नाही. हा त्यांचा मोठेपणा आहे. काय मोठेपणा आहे? अरे चरित्र लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा असं एक लिखाणाच्या निमित्तानं तुम्ही मला स्मरणात ठेवाल, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही माझ्या स्मरणात राहील इतकं रामनाम घ्या ना, की इतका असंग राहा ना, इतकं वैराग्य विवेकी राहा ना, इतकं उत्तम भक्त व्हा ना. तुम्ही माझ्या स्मरणात राहावं असं काहीतरी करा ना. तर तो आपल्याला तेव्हापासून ओळखतोय. आणि आपण मात्र आता जन्माला आलो, दुःखालय आलं, मृत्यूलय आलंय म्हणून तिकडे चाललोय का? का खरोखर त्याचं प्रियत्व आहे म्हणून चाललोय? देव का आवडायला लागलाय त्याचं तरी कारण कळलं पाहिजे ना आपल्याला. जर आकारानं आवडत असेल तर मग खरोखर भगवंत म्हणतो मी भाग्याचा आहे, तू नाही. जाही न चाहिए कबू कुछ. काही कारणास्तव जर तो प्रिय होत असेल तर तो भाग्यवान आहे, नाही का? असं पुढं म्हणते, म्हणून प्रस्तुत तरी माझे चरित्र मला काय आढळून येत नाही, नका त्याच्यामध्ये वेळ घालू. आणि शेवटी सांगतेत, म्हैसूरपासून 15 मैलावरच्या एकांत विजन स्थळात चातुर्मास माझा ठरलेला आहे. आलं का मागाशी? तिथं एकांत स्थळी जंगल आहे ना तिकडे, त्या चंदनाचे वगैरे झाडांचं, सुपारी, अमुक तुमुक बागा वगैरे आहेत, काय वेलची. म्हैसूरच्या 15 मैलावरच्या एकांत विजन स्थळामध्ये चातुर्मास ठरला आहे. पण पत्र लिहावयास पुढे होणार नाही आणि दर्शनसुद्धा मी कोणाला देणार नाही. आष्टेकर, निळकंठ, काशीकर माझ्याजवळ आहेत. बाकी काय सांगू, बाकी सर्व क्षेम आहे. पण सर्वे जना सुखिनो भवन्तु. मी तुम्हाला एवढंच सांगेन की ज्या सुखासाठी संसार पळतोय है ना, ते सुख तुमच्याजवळ आहे. पण त्या सुखाला तुम्ही सुख मानू नका, त्याला आनंद माना. सर्वे जना सुखिनो भवन्तु. त्या सुखाला तुम्ही सुख मानू नका, त्याला आनंद माना. म्हणजे त्याचा संबंध भगवंताशी जोडा, तर तो आनंद म्हणून तुमच्या घरामध्ये टिकेल. आणि दिवसभरात जे काय आपल्याकडून घडतंय, शुभाशुभ काय असेल, तिन्ही गुणांच्या संपर्कात, सत्वरजतमांच्या संपर्कात येऊन काय जे घडत असेल ते संध्येपूर्वी त्याच्या चरणी अर्पण करून मुक्त व्हा. संध्येपूर्वी त्याला अर्पण करा आणि मुक्त व्हा. गुणगुणेश वर्तनते. हे गुणांचा खेळ होता, हा लाटांचा खेळ होता. जसं आली तशी लाट मी तुझ्या चरणी अर्पण केली. सात्विक, राजस, तामस. आणि आता संबंध जोडतोय तुझ्याशी. तुझाच होतो, तुझाच आहे, तुझाच राहणार. बाकी सगळं येणार आणि जाणार. इति सर्व दूरार्पणोस्तु. जय जय रघुवीर. राम राम राम.